शेतकऱ्यांच्या विजेचं ओझं आता संपणार, कारण सरकारने घेतला आहे एक ऐतिहासिक निर्णय. पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांकडून वीज बिल माफ करण्यात आलं मित्रांनो. तर मित्रांनो होय, पुढची 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरण्याची गरज नाही. आणि इतकंच नाही तर नवीन कनेक्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली सोलर पंप योजना मित्रांनो. तर ह्या योजनेत शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरावी लागते. आणि जर शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील असेल तर त्यांना फक्त 5% रक्कम भरावी लागणार आहे मित्रांनो. तर उरलेलं संपूर्ण अनुदान केंद्र आणि राज्य सरकार मिळून देतं. शेतकऱ्याने अर्ज केल्यावर 1 महिन्याच्या आत त्यांच्या शेतात सोलर पंप बसवून दिला जाईल मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही अर्ज केल्या महिन्याला तुम्हाला सोलर पंप तुमच्या शेतामध्ये बसवून मिळेल, हे 100% गॅरंटी खात्री ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. तर 2002मध्ये सुरू झालेल्या ह्या योजनेअंतर्गत मागील वर्षापर्यंत 2.25 लाख पंप बसवले गेले आहेत. पण मागील 1 वर्षातच तब्बल 2 लाख सोलर पंप बसवण्यात आलेले आहेत. ही गती म्हणजे खरंच अभिमानाची बाब आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, एकदा पंप बसवला की पुढच्या 25 वर्ष शेतकऱ्याला विजेच्या बिलाची काहीही चिंता राहणार नाही असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिले 5 वर्ष पंपांची देखभाल, इन्शुरन्स आणि सर्व तांत्रिक जबाबदारी सरकारकडेच राहणार आहे. पंप चोरीला गेला, बिघाडा झाला, काळजीचं काही कारण नाही मित्रांनो. ही योजना म्हणजे केवळ वीज बचत नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेचा एक नवा अध्याय आहे. ऊर्जा स्वावलंबी शेतकरी हा आता केवळ घोषवाक्य राहिलेलं नाही, तर ते एक प्रत्यक्षात उतरलेली क्रांती आहे असं देवेंद्र फडणवीस हे आपल्या भाषणात म्हणाले आहेत. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली आणि ही योजना चालू झाल्याबद्दल आपल्याला आपली राय काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन अपडेटसाठी. त्यासाठी आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी सर्व माहिती पोहोचवल्या जातील. त्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट रहा. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.